what is there inside the CPU? मध्ये काय काय असतं मी तुम्हाला कॉम्प्युटरची ब्लॉक डायग्राम पण दाखवली किंवा सांगितलेली होती जी तुम्हाला फंडामेंटल ऑफ कॉम्प्युटर मध्ये पण आहे. हाऊ इट इज आवाज कमी करते. एक साइडला इनपुट डिव्हाइसेस असतात, मध्ये सीपीयू असतो आणि राईट साइडला आउटपुट डिव्हाइसेस आर देअर. हे पण आपण घेतलेलं होतं. सो व्हॉट इज देअर इनसाइड दिस सीपीयू? सीपीयूच्या आतमध्ये काय काय ब्लॉक्स असतात? ALU. हा बरोबर. येस करेक्ट. ALU, Control unit. येस व्हेरी करेक्ट. ALU, CU किंवा प्रोग्राम कंट्रोल युनिट, CU पण म्हणू शकतो आपण त्याला. CU आणि त्याच्या खाली काय असतं? येस येस करेक्ट बरोबर. काय टाकलंय कोणी चॅट मध्ये? सेंट्रल प्रोसेसिंग युनिट, ऑल्सो कॉल्ड एज द सेंट्रल प्रोसेसर, मेन प्रोसेसर और जस्ट प्रोसेसर. सर्किटरी असते that executes instructions comprising a computer program. Yes Vaibhavi, very very correct. So CPU is the heart of the computer. Correct. PCU आणि DPU ते जे दोन युनिट्स जे सांगितलेले आहेत सचिन, those are also correct, but that is only for the accumulator based CPU. PCU आणि DPU हे जे दोन युनिट्स तू सांगितलेले आहेत that is correct for accumulator based CPU. पण इन जनरल आपण जेव्हा CPU पाहतो तर त्याच्यामध्ये ALU, CU आणि प्रायमरी मेमरी हे तीन पार्ट्स असतात. ओके, सो रिमेंबर दिस डायग्राम, इट्स व्हेरी सिंपल. फंडामेंटल्स ऑफ कॉम्प्युटर मध्ये पण तुम्ही ही शिकलेला आहात. आणि याच्या खाली जी असते ती सेकंडरी मेमरी असते की त्याच्यामध्ये आपण स्टोरेज ठेवत असतो. हार्ड डिस्क असेल, पेन ड्राईव्ह असेल, पोर्टेबल हार्ड डिस्क असेल, CD असेल. So that is the portable devices also we can use here. That is the large storage. So it is the secondary memory. आणि primary memory जी असते ती inside the CPU it is. Okay, so ALU, CU आणि primary memory असे तीन parts असतात. So depending on these three units, what are the important functions of the CPU? काय काय असतं CPU चं main function? What are the three important functions of the CPU? हे सांगितलेलं होतं बघा, मी लक्षात आहे का? That first page again I am sharing with you. The three important functions of the CPU. Again that page I will share with you. Wait a minute. All type of data. एकच मिनिट, ते पेज शेअर करते मी परत एकदा. Ma'am. CPU CPU performs all types of data processing operations. Yes. So initially It stores data, intermediate results and instructions. Yes, very correct. बरोबर. So one by one you have. It controls the operation of all parts of the computer. बरोबर. कंट्रोल युनिटचं तेच काम असतं. इट इज कंट्रोलिंग द वर्किंग ऑफ द होल कॉम्प्युटर. येस व्हेरी करेक्ट. व्हॉट एल्स? जे फंडामेंटल्स ऑफ कॉम्प्युटर मध्ये आहेत तेच जरी फंक्शन्स तुम्ही दिलेत तरी चालेल, नो एनी प्रॉब्लेम. सो हिअर दीज थ्री फंक्शन्स आर लिस्टेड. हे फर्स्ट पेज वरती मी दाखवलं होतं बघा. द CPU ट्रान्सफर्स इन्स्ट्रक्शन्स and when necessary accepts data from the main memory or the registers in the CPU. Okay, so either the data is available from the main memory किंवा CPU च्या आतमध्ये जे registers असतात त्यांच्याकडून data is taken by the CPU. Again it is taking the instructions जे in the form of program असतात from the main memory. Okay, so that all instructions and data it is transferred to the CPU for processing purpose. दुसरं फंक्शन काय असतं? CPU executes these instructions sequentially
एक्सेप्ट फॉर द ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन्स. ब्रांचिंग इन्स्ट्रक्शन्स सोडल्या तर सिक्वेन्स मध्ये जे इन्स्ट्रक्शन्स प्रोग्राम मध्ये दिलेले असतात त्याचं एक्झिक्युशन म्हणजे त्या इन्स्ट्रक्शन मध्ये जे काही सांगितलेलं आहे त्याप्रमाणे द सीपीयू परफॉर्म्स द ऑपरेशन्स. ओके, so both operations are there under ALU, arithmetic operations as well as the logical operations it is performing. And third is after execution of the instruction, कॉम्प्युटर किंवा सीपीयू तो रिझल्ट त्याच्याकडेच ठेवून बसतो का? Yes, tell me, after processing the instructions, after execution of the instructions, where the result is? CPU transfer output data to main memory. Yes, transfers to the output devices. जो प्रोसेस केलेला डेटा असेल, जे काही रिझल्ट्स असतील, that CPU is again transferring that data, that result into the output devices. आपल्याला व्हिज्युअलाइज करता येतो स्क्रीनवर असेल तर वी कॅन टेक द हार्ड कॉपी फ्रॉम द प्रिंटर. सो मेनी आउटपुट डिव्हाइसेस. साऊंड सिग्नल असेल तर तो स्पीकरवरती आपल्याला ऐकू येतो. ओके, सो दीज आर द 3 मेन फंक्शन्स ऑफ द सीपीयू. सो दॅट यू हॅव स्टडीड इन द लास्ट लेक्चर. त्याच्यानंतर वन मोर थिंग इज सीपीयूचं जे इंटरनल डिझाईन, इंटरनल स्ट्रक्चर असतं तर त्याच्यासाठी व्हेरी बेसिक स्ट्रक्चर इज the diagram you have studied. It is the small accumulator based CPU. तर ती डायग्राम तुम्ही लास्ट टाइम स्टडी केलेली आहे. सो अगेन आय एम शेअरिंग दॅट डायग्राम विथ यू. अजूनही ऍडमिट होत आहेतच आहेत मुलं. 12:50 झालेले आहेत. किती लेट रे? 12:30 ला लेक्चर असतं ना आपलं. जॉईन व्हा लवकर सगळे. अजून कोण राहिलेत? आता याच्या पुढच्यांना मी ऍडमिट करून घेणार नाही. युनिट्स असतात पीसीयू आणि डीपीयू. सो पीसीयू इज द प्रोग्राम कंट्रोल युनिट आणि डीपीयू म्हणजे डेटा प्रोसेसिंग युनिट. ओके, so again that diagram I am sharing with you. तर याच्यामध्ये पीसीयू मध्ये तुम्ही बघितलेलं आहे प्रोग्राम कंट्रोल युनिट मध्ये IR, AR आणि PC असे 3 रजिस्टर्स असतात. अँड वन मोर इज द इन्स्ट्रक्शन डिकोडर. ओके, सो बाय इन्स्ट्रक्शन डिकोडिंग इज इम्पॉर्टंट की त्या इन्स्ट्रक्शन मध्ये जे काही ऑपरेशन्स परफॉर्म करायला सांगितलेले असतात ते मशीनला समजण्याच्या साठी इन द फॉर्म ऑफ मशीन कोड्स 01 या फॉर्म मध्ये केलेले असतात बाय द ऑपरेटिंग सिस्टीम. त्याच्यासाठी हा इन्स्ट्रक्शन डिकोडर असतो. इट विल प्रोड्यूस द रिक्वायर्ड कंट्रोल सिग्नल्स. आता ह्या पीसीयू मधले मला यू हॅव टू टेल मी व्हॉट इज IR. येस, कोण सांगते व्हॉट इज IR, AR आणि PC हे काय आहेत सांगा मला. तो पार्ट मुद्दाम मी दाखवत नाहीये. IR, AR आणि PC, व्हॉट दीज 3 रजिस्टर्स आर? टेल मी नाव. Instruction register. बरोबर. IR instruction register. Address register. AR is what? Address. बरोबर. करेक्ट. And third is Program. program control. Program प्रोग्राम काउंटर आहे तो ऍक्च्युली. म्हणजे कितवी इन्स्ट्रक्शन चालू आहे त्या प्रोग्रामचा जसा फ्लो आहे तसे 1 by 1 इन्स्ट्रक्शन्स ह्या एक्झिक्यूट केल्या जात असतात. पुढची इन्स्ट्रक्शन मिळण्यासाठी काउंट जो असतो, हाऊ मेनी इन्स्ट्रक्शन्स हॅव बीन एक्झिक्युटेड, तर तो काउंट हा प्रोग्राम काउंटर मध्ये असतो. ओके, सो इट इज द इन्स्ट्रक्शन रजिस्टर, ऍड्रेस रजिस्टर आणि प्रोग्राम काउंटर असे हे 3 रजिस्टर्स जे असतात ते पीसीयू मध्ये असतात, प्रोग्राम कंट्रोल युनिट मध्ये. ओके, मध्ये काय असते? ही सिस्टीम बस. सिस्टीम बस ही टू द मेमरी आणि फ्रॉम द आउटपुट डिव्हाइसेस, इनपुट आउटपुट डिव्हाइसेस दोन्हीकडे डेटा ट्रान्सफर देणे घेणे हे सिस्टीम बसच्या थ्रू चालू असतं.
तर ही बस म्हणजे काय असते? इट इज द बंच ऑफ कंडक्टिंग लाईन्स. अ ग्रुप ऑफ कंडक्टिंग लाईन्स असतात. तर या लाईन्स वरून डेटा ॲज वेल ॲज इन्स्ट्रक्शन्स हे फ्लो होत असतात आणि ते टू अँड फ्रो मागे पुढे इनपुट डिव्हाइसेस, आउटपुट डिव्हाइसेस, मेमरी आणि सीपीयू या सगळ्यांच्या मध्ये हे डेटा आणि इन्स्ट्रक्शन्स नेण्याचं काम ह्या बसचं असतं. या पूर्ण सिस्टीमसाठी, कॉम्प्युटर सिस्टीमसाठी ही बस काम करत असते. दॅट्स वाय इट इज नोन ॲज द सिस्टीम बस. ओके, त्याच्या खाली जे आहे ते डेटा प्रोसेसिंग युनिट DPU. याच्यामधले मला सांगा, व्हॉट इज DR, व्हॉट इज AC? Data register and accumulator. बरोबर. तर डेटा रजिस्टरच्या थ्रू डेटा हा ALU ला टू परफॉर्म द ऑपरेशन्स मिळत असतो. आणि दुसरा जो रजिस्टर आहे तो म्हणजे अक्युमुलेटर. सो इट इज द टेम्पररी रजिस्टर बट व्हेरी इम्पॉर्टंट रजिस्टर. जे काही अरिथमेटिक आणि लॉजिकल ऑपरेशन्स परफॉर्म केले जातात ते बेसिकली AC अक्युमुलेटरच्या सोबतच परफॉर्म केले जातात. फॉर एक्झाम्पल, एक सिंपल ॲडिशन जरी तुम्ही ऑपरेशन घेतलं तर ॲडिशन साठी एक डेटा हा कंपल्सरी अक्युमुलेटर मधून येतो आणि दुसरा डेटा हा DR कडनं, डेटा रजिस्टर कडनं येतो. ऑपरेशन परफॉर्म झाल्यानंतर द रिझल्ट इज अवेलेबल अगेन इन द AC. ओके, अक्युमुलेटर मध्ये हा रिझल्ट अवेलेबल असतो. मग तिथून पुढे तुम्ही आउटपुट डिव्हाइसला, दुसऱ्या रजिस्टर मध्ये, मेमरी मध्ये जिथे पाहिजे तो डेटा तिथे ट्रान्सफर इन्स्ट्रक्शननी करू शकता, सॉफ्टवेअर इन्स्ट्रक्शन्सनी. ओके, सो दॅट इज द DPU. आणि अरिथमेटिक आणि लॉजिकल युनिट मध्ये तुम्हाला माहिती आहे ऑल द अरिथमेटिक ऑपरेशन्स, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, इन्क्रीमेंट, डिक्रीमेंट, कंपॅरिझन, इक्वल टू, नॉट इक्वल टू, असे सगळे अरिथमेटिक ऑपरेशन्स. त्याप्रमाणेच लॉजिकल ऑपरेशन्स. लॉजिकल ऑपरेशन्स मध्ये कुठले कुठले येतात? जे लॉजिक गेट्स तुम्ही स्टडी केलेले आहेत बघा. कुठले कुठले लॉजिक गेट्स? And येस, And or not. अँड ऑर नॉट, इवन पुढचे डिराइव्ह गेट्स पण. nor get or get आणि वन मोर इज XNOR get. XOR आणि XNOR. हे सगळे लॉजिकल ऑपरेशन्स पण परफॉर्म केले जातात. इवन ज्या कंडिशन्स असतात, इफ एल्स कंडिशन, डू व्हाईल लूप, याच्या सुद्धा ज्या कंडिशन्स असतात त्या सुद्धा चेक करण्यासाठी ALU मध्ये हे ऑपरेशन्स परफॉर्म केले जात असतात. त्याला लॉजिकल ऑपरेशन्स म्हणायचं. ओके, सो ऑल दीज ऑपरेशन्स आर परफॉर्म्ड इन दिस पर्टिक्युलर ALU, अरिथमेटिक अँड लॉजिकल युनिट. तर याचे सगळे जे डिजिटल सर्किट्स, इलेक्ट्रॉनिक सर्किट्स असतात हे याप्रमाणे PCU मध्ये आणि DPU मध्ये असतात, इनसाइड द CPU. सो दिस इज व्हेरी बेसिक मॉडेल ऑफ द स्मॉल अक्युमुलेटर बेस्ड CPU. ओके, तर मी परवा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये बरेच कॉम्प्लेक्सिटी, बरेच फॅसिलिटीज, बरेच इम्प्रूव्हमेंट्स, बरेच ॲडव्हान्समेंट्स केलेले आहेत. आणि द लेटेस्ट प्रोसेसर टुडे वी आर युजिंग इज द i5 विच इज द Pentium. ओके, तर हे तुम्हाला बेसिक मॉडेल एकदा काय काय असतं ते लक्षात आल्यानंतर याच्यामध्ये जे ॲडिशनल फीचर्स, ॲडिशनल इम्प्रूव्हमेंट्स केलेले आहेत ते तुम्हाला नंतर लक्षात येत जातात. तर बेसिकली आपल्याला काय लागतं की डेटा, इन्स्ट्रक्शन्स हे मेमरी किंवा इनपुट आउटपुट डिव्हाइसेस कडनं CPU घ्यायला पाहिजे, त्याचं प्रोसेसिंग करायला पाहिजे आणि जे आलेला रिझल्ट आउटपुट असेल ते आउटपुट डिव्हाइसेसला द्यायला पाहिजे. दिस इज व्हेरी व्हेरी बेसिक रिक्वायरमेंट फ्रॉम द कॉम्प्युटर. ओके, मग बाकीचे जे आहे ते अदर फीचर्स, ॲडिशनल फीचर्स, इम्प्रूव्हमेंट्स हे जसं जसं ॲडव्हान्समेंट्स होत गेलेले आहेत तसं तसं त्या प्रोसेसरमध्ये हे सगळे फीचर्स ऍड होत गेलेले आहेत. ओके, सो द बेसिक मॉडेल फर्स्ट यू हॅव टू लर्न. त्याच्यानंतर CPUच्या आतमध्ये जे काही रजिस्टर्स असतात तर त्यांचं ऑर्गनायझेशन कसं केलेलं असतं, त्याचं इंटरनल स्ट्रक्चर कसं असतं, दॅट इज कॉल्ड ॲज द जनरल रजिस्टर ऑर्गनायझेशन. ओके, सो टू द नेक्स्ट पार्ट नाउ वी आर कमिंग. जनरल रजिस्टर ऑर्गनायझेशन. तर त्याची पहिल्यांदा आय विल शेअर यू द डायग्रॅम जनरल रजिस्टर ऑर्गनायझेशनची. आणि त्याच्यासाठी एक कंट्रोल वर्ड तयार करायचा असतो आपल्याला, जो आपण प्रोग्रामिंग मध्ये देत असतो. ओके, सो दॅट डायग्राम फर्स्ट आय विल शेअर विथ यू फॉर जनरल रजिस्टर ऑर्गनायझेशन. वेट अ मिनिट.
डायग्राम क्लिअर आहे का बघा एकदा सगळ्यांना. स्क्रीन क्लिअर आहे का? अजून ब्राईटनेस फुल करते मी. फुल ठेवलाय मी ब्राईटनेस. येस, डायग्राम इज क्लिअर टू एव्हरीबडी. Yes, ma'am. Yes, ma'am. आपण स्टडी करतोय त्या पार्टला मी झूम करत जाईन. ही एवढी पूर्ण डायग्राम आहे. त्याच्यावरती कंट्रोल वर्ड असं हेडिंग जरी दिलेलं असलं तरी इट इज द डायग्राम फॉर जनरल रजिस्टर ऑर्गनायझेशन इनसाइड द सीपीयू. त्याच्यापासून आपण एक कंट्रोल वर्ड तयार करायचा असतो म्हणून तिथं वरती कंट्रोल वर्ड असं हेडिंग दिलेलं आहे. बट दॅट बिट इज अंडर द जनरल रजिस्टर ऑर्गनायझेशन. तर याच्यामध्ये बघा इकडे लेफ्ट मोस्ट साइडला जसं जसं मी झूम करतेय त्याच्याप्रमाणे सांगतेय. लेफ्ट मोस्ट साइडला R1 to R7 असे 7 रजिस्टर्स आहेत. हे सगळं आपण इनसाइड द सीपीयू लर्न करतोय, लक्षात घ्या. R1 to R7 असे किती 7 रजिस्टर्स असतात. आणि वरती एक क्लॉक सिग्नल दिलेला आहे. कम्प्लीट प्रोसेसरचं जे वर्किंग आहे ते चालतं क्लॉक सिग्नल वरती. आपलं जसं क्लॉक असतो की नाही, आपलं पूर्ण जे शेड्यूल आहे ते कशाप्रमाणे चालू असतं? क्लॉक प्रमाणे चालू असतं, बरोबर. आपण 6 o'clock मॉर्निंग उठतो, त्याच्यानंतर लेक्चर्स तुमचे 9:30 ला चालू होतात. आता हे CSA 12:30 to 1:30 असतं. म्हणजे हे जसं आपलं क्लॉकच्या नुसार पूर्ण शेड्यूल चालू आहे तसं प्रोसेसरचं जे पूर्ण वर्किंग आहे इट हॅज ऑल्सो द क्लॉक सिग्नल, म्हणून त्याचं नावच क्लॉक सिग्नल दिलेलं आहे. तर हा जो क्लॉक सिग्नल असतो तो असा असतो याप्रमाणे स्क्वेअर वेव्ह, आणि ह्याला म्हणायचं एक क्लॉक सायकल. पण ह्या क्लॉक सायकलचा जो टाइम पिरियड असतो इट इज व्हेरी 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 शॉर्ट. इट इज इन टर्म्स ऑफ मायक्रो सेकंद. तुम्हाला हे कन्व्हर्जन्स माहिती आहेत का टाइमचे? 1 सेकंद तुम्हाला माहिती आहे, बरोबर. 60 सेकंद म्हणजे 1 मिनिट. त्याच्यातला 1 सेकंद तुम्हाला माहिती आहे. 1 सेकंदाचा 1000वा भाग म्हणजे 10⁻³ सेकंद इज 1 मिलीसेकंद. ऑल ऑफ यू नो दिस? Yes. 3 सेकंद म्हणजे 1 मिलीसेकंद. 10⁻⁶ सेकंद म्हणजे 1 मायक्रोसेकंद. सो 1 मायक्रोसेकंद इज व्हेरी 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 स्मॉल टाइम ड्युरेशन. अजून एक असतो 10⁻⁹ सेकंद, त्याला म्हणायचं 1 नॅनो. ओके. तर मिली, मायक्रो आणि नॅनो हे सेकंदचे व्हेरी स्मॉल 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 पार्ट्स आहेत. सो वाय वी हॅव टू कन्सिडर दी स्मॉल टाइम पिरियड्स? बिकॉज द स्पीड ऑफ ऑपरेशन ऑफ द प्रोसेसर इज फास्ट, व्हेरी फास्ट. त्याच्यामुळे हा जो क्लॉक सायकलचा जो टाइम असतो तो आपल्याला एवढ्या कमी टाइम साठी कन्सिडर करावा लागतो. म्हणजे त्याचा स्पीड ऑफ ऑपरेशन हा किती फास्ट आहे हे तुमच्या लक्षात येईल. सेकंद पण नाही, फ्रॅक्शन ऑफ सेकंद जे म्हणतो आपण, तर तो फ्रॅक्शन पण किती छोटा असतो त्याच्यासाठी हे तुम्हाला कन्व्हर्जन्स माहिती पाहिजे. सी 1 मिलीसेकंद इज 10⁻³ ऑफ द सेकंद. पॉवर मायनस मध्ये आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपण हे कसं लिहितो? 1/1000, एका सेकंदाचा 1000वा भाग. त्याच्यानंतर 10⁻⁶ म्हणजे 1 मायक्रोसेकंद. 10⁻⁹ म्हणजे 1 नॅनो सेकंद. तर एवढ्या कमी टाइम पिरियड मध्ये हे फास्टली नंबर ऑफ ऑपरेशन्स द प्रोसेसर इज परफॉर्मिंग. त्याच्यामुळे आपल्याला जो स्पीड ऑफ ऑपरेशन ऑफ द प्रोसेसर असतो इट इज व्हेरी 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 फास्ट. मग हे सगळं कुणावरती डिपेंडेंट असतं? तर ह्या क्लॉक सायकल वरती डिपेंडेंट असतं. त्याच्यामुळे या क्लॉक सायकलची जी ऑपरेटिंग फ्रिक्वेन्सी किंवा ह्या क्लॉक सायकलची जी फ्रिक्वेन्सी असते इट इज इन टर्म्स ऑफ मेगाहर्ट्ज, किलोहर्ट्ज, मेगाहर्ट्ज, गीगाहर्ट्ज. हर्ट्ज इज द युनिट ऑफ द फ्रिक्वेन्सी. आता हे सुद्धा कन्व्हर्जन्स याच्या खालीच मी लिहिते म्हणजे तुम्हाला टाइम आणि फ्रिक्वेन्सी हे दोन्ही रिलेशन लक्षात येईल. सी 1 किलोहर्ट्ज मीन्स 10⁻³ हर्ट्ज. 1 किलोहर्ट्ज मीन्स 10⁻³ हर्ट्ज. 1000 हर्ट्ज, 1000 हर्ट्ज म्हणजे 1 किलोहर्ट्ज. 1 हर्ट्ज म्हणजे किती? 1 सायकल पर 1 सेकंद. 10⁻³ हर्ट्ज म्हणजे किती? 1000 सायकल्स एका सेकंदामध्ये. दॅट इज कॉल्ड एज 1 किलोहर्ट्ज. ओके. 1 मेगाहर्ट्ज म्हणजे किती?
10⁻⁶ हर्ट्ज आणि 1 गिगाहर्ट्ज म्हणजे किती 10⁻⁹. हे पॉझिटिव्ह पॉवर्स आहेत लक्षात घ्या फ्रिक्वेन्सीला आणि त्याच पॉवर्स इथं निगेटिव्ह मी दिलेल्या आहेत. सो यू आर नोईंग दॅट टाइम आणि फ्रिक्वेन्सी हे रेसिप्रोकल आहेत एकमेकांचे. T = 1/f किंवा F = 1/t. जेवढा टाइम पिरियड कमी असेल तेवढी फ्रिक्वेन्सी जास्त असते. येस ऑल ऑफ यू आर गेटिंग दिस रिलेशन टाइम आणि फ्रिक्वेन्सी मधलं. हे का समजून घ्यायचंय तुम्हाला? टाइम पिरियड लेस असेल जेवढी क्लॉकची फ्रिक्वेन्सी जास्त असेल तेवढा स्पीड ऑफ ऑपरेशन ऑफ द प्रोसेसर इज व्हेरी 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 फास्ट. असं होतं का की एखाद्या इन्स्ट्रक्शन मध्ये एखाद्या प्रोग्राम मध्ये ऍडिशन ऑफ 2 नंबर्स हा तुम्ही प्रोग्राम लिहिलेला आहे. आज मी प्रोग्राम कॉम्प्युटरला देऊन ठेवला, करू देत त्याचं त्याला प्रोसेसिंग करू देत, मला 1-2 दिवसांनी त्याचा आन्सर मिळेल. असं कधी होतं का रे? विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंद तुम्ही अजून तो प्रोग्राम रन केला नाही, एक्झिक्यूट केला नाही की त्याच्या आत तिथं आन्सर तुम्हाला स्क्रीनवरती डिस्प्ले होतं. सो व्हाय दिस? बिकॉज द स्पीड ऑफ processor, the operation processor, speed of operation of the processor is very very fast. Within a fraction of second you are getting the answer. म्हणजे याचा अर्थ काय झाला? स्पीड ऑफ ऑपरेशन हा कशावरती अवलंबून असतो? क्लॉक सायकल वरती. म्हणून त्याचं नावच क्लॉक दिलेलं आहे. त्या प्रोसेसरचं ते क्लॉक आहे. जसं आपलं क्लॉक असतं, आपलं काय क्लॉक निवांत चाललेलं असते आहे की नाही? 6चा 8ला उठा, 8चा 9ला उठा, लेक्चरच्या टाइम मध्ये उठलं झालं. Do you work like that? It's very wrong. स्पीड ऑफ ऑपरेशन जेवढा फास्ट असेल तेवढा तुमचा प्रोसेसिंगचा स्पीड वाढला जातो. ओके, सो इन दिस वे द क्लॉक सायकल इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द प्रोसेसर. इट डिटरमाइन्स द स्पीड ऑफ ऑपरेशन ऑफ द कॉम्प्युटर, होल कॉम्प्युटर. पण प्रोसेसर वरतीच पूर्ण कॉम्प्युटरचं वर्किंग हे अवलंबून असतं. तुम्ही सगळा डेटा दिलाय, इन्स्ट्रक्शन दिलाय, त्या प्रोसेसरनी कामच नाही केलं तर उपयोग काय त्याचा? सो प्रोसेसर हॅज टू परफॉर्म ऑल दीज ऑपरेशन्स विथ अ व्हेरी हाय स्पीड अँड दॅट इज द मेन रिक्वायरमेंट अँड इट इज पॉसिबल विथ दिस क्लॉक सिग्नल. त्यामुळे क्लॉक सिग्नल हा खूप महत्वाचा असतो. क्लॉक सिग्नलची फ्रिक्वेन्सी इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो हाऊ इज द फ्रिक्वेन्सी? त्याचे वेगवेगळे युनिट्स कसे आहेत हे लक्षात घ्या. 1 किलोहर्ट्ज इज 10⁻³ हर्ट्ज, 1 मेगाहर्ट्ज इज 10⁻⁶ हर्ट्ज, 1 गिगाहर्ट्ज म्हणजे 10⁻⁹ हर्ट्ज आणि त्याच्याच रिलेटेड वरचे हे टाइम आहेत. ओके, सो रिमेंबर दिस. हे कुणी तुम्हाला शिकवणार नाही, सांगणार नाही, बट दीज आर व्हेरी बेसिक थिंग्स. हे जर तुम्हाला कळालं तर जे काही तुम्ही स्टडी करताय त्याला काहीतरी बेस आहे, त्याला काहीतरी अर्थ आहे. येस, ऑल ऑफ यू आर गेटिंग दिस? Yes, ma'am. ओके, तर त्या सगळ्या वरती R1 to R7 हे जे 7 रजिस्टर्स आहेत, वरती एक तिथं क्लॉक सिग्नल लावलेला तुम्हाला दिसतोय. ओके, R1 to R7. त्याच्यानंतर इथं क्लॉक सायकल आल्यानंतर R1 मधला डेटा का R2 मधला का R3 मधला का सिलेक्शन ऑफ द रजिस्टर. ओके, कारण प्रत्येक रजिस्टर पासून पुढे 7 लाईन्स गेलेल्या आहेत. हे बघा इथे मी रेड मार्क मी दाखवते. प्रत्येक रजिस्टर पासून इथे 7 लाईन्स ह्या गेलेल्या आहेत. मग कोणत्या रजिस्टर मधला डेटा रिक्वायर्ड आहे? ओके, सो इट इज गिवन. इनपुट वरून हे ठरवलं जात असतं. सो इट इज डिटरमाइंड बाय दिस 3/8 डिकोडर. डिकोडर एन्कोडर तुम्ही ह्याच्यामध्ये चॅप्टर 1 and 2 मध्ये शिकलेला आहात. सो डिकोडर विल डू व्हॉट? ह्याच्यासाठी 3 लाईन्स याला दिलेल्या आहेत. सिलेक्ट डी. ओके, ACLD, ACLA, ACLB, ACLC आणि ACLD. तर डिफॉल्ट डिकोडर आहे. डिपेंडिंग ऑन दीज 3 लाईन्स 2⁻³ म्हणजे 8 रजिस्टर्सच्या ऐवजी इथे 7 रजिस्टर्स आहेत. तर त्याचं सिलेक्शन आहे ह्या डिकोडरनी केलं जात असतं. डिपेंडिंग ऑन दीज 3 सिलेक्ट लाईन्स. 3 to 8 डिकोडर. ओके, BCD to 7 सेगमेंट डिकोडर तुम्ही शिकलेला आहात. तर तिथं 7 सेगमेंट वरती तुम्हाला तो डेसिमल नंबर
नंबर मिळतो, इथं आपल्याला त्या डेसिमल नंबरचे रजिस्टर्सचा ऍक्सेस मिळतो R1 to R7. तर कुठल्या रजिस्टर मधला डेटा हा आउटपुटला मिळतो, इट विल बी डिटरमाइंड बाय दिस पर्टिक्युलर 3/8 डिकोडर. पुढे ते हे दिलेलं आहे, टेबल दिलेला आहे की SCLD जर काय असेल तर कुठला रजिस्टर ऍक्टिव्हेट होतो. हे सिम्पली बायनरी टू डेसिमल याप्रमाणेच आहे. फॉर एक्झाम्पल मी सांगते तुम्हाला, SCLD जर 0001 असेल, 001 असेल तर R1 विल बी सिलेक्टेड. 010 असेल तर R2 विल बी सिलेक्टेड. 011 असेल तर R3 विल बी सिलेक्टेड. लक्षात येते? पुढे दिलेला आहे तो टेबल. तर अकॉर्डिंग टू द SCLD इनपुट्स दिस रजिस्टर विल बी सिलेक्टेड आणि त्या रजिस्टर मधला डेटा जो आहे तो पुढे प्रोसेसिंग साठी जातो. ओके, हा पार्ट समजला इथला. क्लॉक सिग्नल R1 to R17 रजिस्टर्स,